नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले स्वामींना भेटायला आणि त्यांच्या स्वामी समर्थांचे 1500 एपिसोड कंप्लीट झालेत. पहिलं अभिनंदन तुम्हाला. आणि कसे आहात? थँक यू सो मच. आणि मी मस्त आहे, छान. तुम्ही कशा आहात? मस्त. आज छान प्रसन्न वाटतंय कारण असं म्हटलं एक वातावरण असतं, ते वातावरण छान प्रसन्न आहे आणि स्वामींसाठी भक्ती आणि सगळ्यांचं प्रेम अफलातून आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तुम्हाला स्वामी आजोबा असे म्हणून ओळखतात आणि ॲक्चुअली ते खरं आहे. त्या बाबतीत काय बोलाल? नाही, खरं आहे. स्वामी आजोबा म्हणजे लहान मुलांकरता आता तीच ओळख एक आहे. बाहेर कुठेही गेलं की ती मुलं त्याच नावाने हाक मारतात किंवा पालक सुद्धा मुलांना इंट्रोड्यूस करताना त्याच नावाने इंट्रोड्यूस करून देतात. अगदी सुरुवातीला मला एकदा पहिली हाक जेव्हा आली स्वामी आजोबा, तेव्हा मी पण जरा सरप्राईज्ड होतो की अरे काय, म्हणजे कसं काय, म्हणजे स्वामी आजोबा हाक आली. कारण आपण एवढीच सवय होती ऐकण्याची. पण मग आता ती सवय झाली आहे आणि छान वाटतं जेव्हा मुलं त्या नावाने हाक मारतात स्वामी आजोबा. कारण काय, मालिकेमध्ये ज्या लहान-लहान मुलं असतात आणि तो सीन्स जेव्हा घडतात, तर ती मुलं त्या नावाने हाक मारतात स्वामींना, स्वामी आजोबा. आणि म्हणून मग ते त्या मुलांना सुद्धा त्याच नावाची सवय झालेली आहे. असं छान वाटतं. पालक पण इव्हन जेव्हा टीव्ही सुरू असते आणि सीरियल लागली, सुरू झाली, की अरे देवा स्वामी स्वामी आजोबांची आजोबा. आजोबांची सीरियल लागली आणि ते तर त्यामुळे ते झाले सुरू. पण ते वियर्ड वाटतं, की एकदम एक्सेप्ट केलं, की छान आहे, मला एक ओळख झाली निर्माण. ते छान वाटतं. वेळ अजिबात वाटत नाही. छान वाटतं. आणि म्हणजे कुठल्याही कलाकाराला तुम्ही जी भूमिका करतात, त्या भूमिकेच्या नावाने ओळख मिळणं हे खरं तर त्याच्याकरता पावती असते कलाकाराकरता. आणि ही भूमिका त्यात ब्रह्मांड नायकाची भूमिका आहे. त्यामुळे छानच वाटतं. म्हणजे यात काही ऑड वाटत नाही, काही वेड वाटत नाही. छान वाटतं उलटं. 1500 एपिसोड कंप्लीट झालेत आणि आज सेलिब्रेशन असेलच आणि सगळ्यांचं प्रेम जे तुम्हाला मिळतंय 1500 एपिसोडपर्यंत ठाम असं राहणं, ती सीरियलशी धरून राहणं, हं. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि त्यासाठी ते मेहनत पण तेवढीच तगडी असते. सो त्या मेहनतीला तुम्ही काय बोलाल? हे ना एक टीमवर्क आहे छान. आणि एक छान भट्टी जमून आली आहे खरं तर. म्हणजे कुठलंही प्रॉडक्ट, कुठलंही प्रोजेक्ट आहे ना, हे विदाऊट टीमवर्क सक्सेसफुल होऊ शकत नाही ते. कारण हे कुणा एकट्याचं काम नाहीच आहे हे. त्यामुळे आज सुद्धा म्हणजे जी मालिका मी करतोय किंवा आज जे रोज रात्री 8 वाजता प्रेक्षक घरी बसून मालिका बघतात. तर त्या मालिकेच्या मागे जवळपास एक 80 ते 90 लोकांची टीम काम करते. सो जेव्हा हे सगळी लोकं आपापली कामं व्यवस्थितरित्या पार पाडतात, तेव्हा कुठे एक छान एक मालिका तयार होते, एक एपिसोड तयार होतो आणि ती स्वामींची लीला रोज रात्री 8 वाजता तुमच्या समोर येते. तर मी एवढंच म्हणेन, की हा जो काही प्रवास आहे 1500 भाग, 4.5 वर्ष, धिस इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ गुड टीमवर्क. या सगळ्या दरम्यान 1500 एपिसोड तुम्ही गेले. पहिल्या शूटपासून ते आजपर्यंत तुम्हाला असं काही वेगळं शिकायला मिळालं का? किंवा एक अनुभव आला का? छान अनुभव आलाय आणि तो तुम्हाला आता सांगावासा वाटतोय? शिकायला म्हणाल तर खूप शिकायला मिळालं. रोज शिकायला मिळतं रादर. अजूनही शिकतो आम्ही. कारण दिवसागणिक जसं-जसं प्रत्येक लीला आम्ही शूट करतो स्वामींची, प्रत्येक लीलेतून काही ना काही शिकायला मिळतं. किंवा आपण असं असतं ना, की एखादा प्रसंग समोर येतो आणि मग आपण एखादी चूक म्हणा किंवा नकळतपणे आपण आपल्या खूप आधी लहानपणी आपण काहीतरी वागलो असतो काहीतरी. आणि मग ते रिअलाईज होतं, की हो, म्हणजे असंच आपल्याही बाबतीत घडलं होतं. जसं फॉर एक्झाम्पल, म्हणजे स्वामी आणि लहान मुलं आहेत आणि समजा झाडांना कोणीतरी काही लहान मुलांनी झाडांना तोडली, फांदी तोडली, पान तोडलं समजा एक्झाम्पल. आणि मग स्वामी येऊन सांगतात, की "अरे बाळा, असं करू नये. त्या झाडात पण प्राण आहे किंवा झाडाचा उपयोग काय-काय आहे आपल्याला. ऑक्सिजन येतो किंवा झाडाची पानं उपयोगी आहेत. झाड फळ देतं, ते उपयोगी आहेत." या ज्या सगळ्या प्रकारे स्वामी समजावून सांगतात त्या लहान मुलाला. आणि मग त्या मुलाला कळतं. आणि मग आपण आपलं बालपण आठवतो त्या मोमेंटला. अरे हो, म्हणजे आपण पण लहानपणी असंच करायचो. आणि मग त्या पण रिलेट करायला लागतात त्या गोष्टी. सो हे तर खूप छोटं एक्झाम्पल सांगितलं मी. पण असे अनेक प्रसंग आहेत आयुष्यामध्ये, की ज्याची उत्तरं या मालिकेतून आम्हाला मिळतात. म्हणजे बऱ्याचदा प्रेक्षक मला हे म्हणतात, की तुम्ही या स्वामी विचार दाखवतात किंवा एखादे प्रसंग दाखवतात. तर आम्हाला असं वाटतं, की आमच्या आयुष्यात जो प्रॉब्लेम आहे ना, त्याचं उत्तर एक-एक आहे. असं अनेकदा होतं म्हणे. पण मलाही होतं, की तसं आपल्या डेली रूटीनमध्ये आपल्या आयुष्यात काही प्रश्न पडतात आपल्याला, प्रॉब्लेम असतात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आणि अनेकदा त्याची उत्तरं त्या मालिकेतून मिळतात काम करता-करता. आणि मग ते जेव्हा उत्तर मिळतं ना, तेव्हा आपल्याला कळतं, "अरे हो रे, हे तेच उत्तर आहे." आणि मग ते एक वेगळंच फिलिंग असतं त्या गोष्टीचं. असे अनेक प्रसंग आहेत, असे अनेक अनुभव आहेत. स्पेसिफिक सांगायला तर फार अवघड आहे, कारण असं आठवणार पण नाही ते. पण म्हणजे मी कायम हे म्हणतो, की स्वामी स्वामी आहेत किंवा देव राहतात मी म्हणेन एक पूर्ण. तुम्हाला आहे ना, प्रत्येक मोमेंटला तुम्हाला ते सांगत असतात, तुम्हाला इंडिकेट करत असतात. फक्त तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे त्या गोष्टी. आणि तुम्हाला त्या ओळखता आल्या आणि कळल्या,
देन यू आर ऑन राइट ट्रॅक. येस. मला ना पटकन सुचलं, की 1500 एपिसोड आता शूट झालेत आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाता, तेव्हा तुम्हाला कोणी ना कोणी भेटतं, प्रेक्षक वर्ग भेटत असतील किंवा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत भेटतात. तेव्हा ना आता तुम्ही बोललात, की असा एक प्रसंग घडला आणि मला असं अनुभव आले, की नाही हे आपल्यासोबत पण घडलेलं आहे आणि ह्याचं उत्तर आपल्याला सापडलंय. पण कधी असं झालंय का, की प्रेक्षक येऊन तुम्हाला बोललेत, की "अहो तुमचा एक एपिसोड बघितला मी आणि मला असं वाटलं, की हे माझ्यासोबत झालंय, की माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत." आणि मला त्याचं उत्तर सापडलं. कारण भरपूर वेळा असं होतं, वाचता-वाचता आपल्याला सापडतं किंवा बघता-बघता उत्तर सापडतं. असा प्रसंग घडला आणि तुम्हाला असं छान वाटलं का, की अरे माझ्यामुळे कोणाला तरी उत्तर सापडतंय किंवा मी हे करतोय आणि मला येऊन लोकं भेटून मला सांगतायत. ते एक शेअर करणं करत नाही फार, पण तुमच्याशी येऊन शेअर करतायत. तर ते छान वाटतं का? नाही होतं आहे. हे अनेकदा होतं, अनेकदा होतं. मी तेच म्हणलं आता, की स्पेशली स्वामी विचार जे दाखवतो आम्ही रोज एपिसोड संपल्यावर, हं. त्यातून तर अनेकदा असं होतं लोकांचं म्हणणं आहे, की तुम्ही जे स्वामी विचार दाखवतात ना, सो बऱ्याचदा असं होतं म्हणे, की आमच्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम असतो आणि त्या प्रॉब्लेमचं उत्तर आम्हाला त्या विचारातून मिळतं म्हणे. सो असं अनेकदा होतं आणि म्हणजे रोज एक ना एक जण तरी मला असं कोणीतरी भेटतं किंवा सोशल मीडियावर एक तरी मेसेज असतो असा, की आम्हाला त्यातून आमच्या प्रॉब्लेमचं उत्तर मिळालं. असं एकही दिवस जात नाही, की ज्या दिवशी अशी प्रतिक्रिया येत नाही म्हणून. येस. आणि छान वाटतं ते ऑफकोर्स, की आपण एक मीडियम आहोत, की स्वामींचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याकरता मी फक्त एक माध्यम आहे. आणि जर आपल्या थ्रू त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतायत आणि त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतायत, तर याहून मोठा आनंद अजून काय असेल? एक आपण एखादं पात्र निभवतो तेव्हा निगेटिव्ह पात्र निभवलं की निगेटिव्ह विचार थोडे आपल्या अंगवळणी चढतात आणि मग ते असं होतं की आपल्याकडे ती पॉझिटिव्हिटी शोधावी लागते. मग ते मेडिटेशनमधून असू दे किंवा वाचनातून असू दे, देवाची भक्तीमधून असू दे, कुठूनही करतो. तुम्ही स्वतः आता हे पात्र निभवताय. पण कधी असं झालंय का खूप निगेटिव्हिटी जाणवली आणि एक जपमाळ घेतली बसलोय किंवा एक वाचलंय आणि आपल्याला थोडं शांत वाटलंय. मग त्यावेळी जेव्हा निगेटिव्हिटी येते तेव्हा तुम्ही काय करता? निगेटिव्हिटी येणं हे खरं सांगायचं ना, तर म्हणजे एक तर तेवढा वेळच मिळत नाही आता, की निगेटिव्हिटी यावी. कारण आता महिन्यातून आम्ही जवळपास 25-26 दिवस आणि 12 ते 14 तास आम्ही याच ठिकाणी असतो. सेटवरच असतो, आम्ही शूटिंगच करत असतो. आणि या जागेचं मी म्हणतो ना कायम, की या 4.5 वर्षामध्ये स्वामींचं नामस्मरण या ठिकाणी किती वेळा झालं असेल, हे कुणी सांगू शकणार नाही. इतकं असंख्य वेळा झालं आज किंवा आज दिवसभरामध्ये आज स्वामींची भूमिका करताना माझ्याच मुखातून शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो हा जप किती वेळा म्हटला जातो दिवसभरामध्ये. सो कळत नकळतपणे नामस्मरण होतं ते. आणि या नामस्मरणामुळे या सगळ्या गोष्टींमुळे ना, या जागेमध्ये ऑलरेडी इतकी पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे ना, की निगेटिव्हिटी येण्याचा स्कोपच नाहीये. हां आणि प्रॉब्लेम्स म्हणाल तर ऑफकोर्स प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. त्याला कोणीही चुकलेलं नाहीये. मी नाही का तुम्ही नाही. सो प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात. काही गोष्टी घडतात, अडचणी असतात. आणि त्याची उत्तरं जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, की मालिका करताना, शूटिंग करताना, की मला सुद्धा कधी-कधी ती उत्तरं आपसूक मिळतात. किंवा एक शांतपणे आपण माझं किती असं झालंय, की असं काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि आपण एक नॉर्मली मोबाईलमध्ये जेव्हा असतो, तर माझेच रील्स मला दिसतात बऱ्याचदा. म्हणजे मालिकेतलेच काही शॉर्ट्स कट करून ते रील्स बऱ्याचदा फिरत असतात. तर किती वेळा मलाच दिसलेत ते. आणि असं होतं खरंच, की जे तुमच्या मनामध्ये असतं नेमकं तोच काहीतरी एपिसोडच हो. समोर येतो आणि मग अरे हो, हे आपणच केलंय की म्हणजे शूट आहे आणि मग ते होतात रिलेट त्या गोष्टी. सो असेही अल्गोरिदम. प्रसंग घडतात ते. अल्गोरिदम बेस्ट आहे. आपण काही विचार फक्त बोलू पण नाही शकत तिथे आणि मनात अरे! म्हणजे आपल्यापेक्षा त्याला उगाच स्मार्टफोन म्हणत नाही ते. असं आहे की तुमच्या मनातले विचार पण तो मोबाईल ओळखतो आणि हो. बरोबर त्या गोष्टी समोर आणून देतो. अल्गोरिदम बेस्ट आहे. हं. सेटवरती सगळ्यात जवळचा व्यक्ती असं कोणी झालंय का? सगळेच जवळचे आहेत. म्हणजे एकाचं नाव घेतलं आणि एकाचं नाही घेतलं तर मग ते फार कॉम्प्लिकेटेड हां, इतके जवळचे आहेत सगळे म्हणजे. कारण मी म्हटलं ना, की घरी कमी आणि आम्ही इथे जास्त असतो आम्ही. तो एक बॉन्ड झाला इथे क्रिएट. म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, की अगदी म्हणजे एक्झाम्पल सांगायचं तर बाळप्पांची भूमिका जो करतो नचिकेत जोग आणि तो आणि मी आम्ही अगदी शेजारच्या शेजारी मेकअप रूम्स आहेत आमच्या. सो जसं ते एक रिलेशन आहे म्हणजे स्वामींचं आणि बाळप्पांचं पण जे रिलेशन होतं, की अगदी क्लोज रिलेशन होतं, एकदम बॉन्ड होता आणि म्हणजे एकदम घट्ट नातं होतं ते. सो आमचं पण हे तसंच आहे, इतकं क्लोज आहे ते, की आम्ही दिवसभर अगदी म्हणजे मस्करी सुरू असते, धमाल सुरू असते, सीन असेल तेव्हा आमचा टाईमपास सुरू असतो. आणि हे तर मी नचिकेतचं एक्झाम्पल सांगितलं. पण प्रत्येक व्यक्ती रादर सेटवरची आमच्या दिग्दर्शकांपासून ते स्पॉटपर्यंत, हे सगळ्यात इतका तो एक जलब झाला ना, इतका स्ट्राँग बॉन्ड झालाय ना.
कुणालाही कोणाचा राग येत नाही, कोणी मस्करीत कोणाला काय बोललं कोणाला वाईट वाटत नाही. सगळे इतकं स्पोर्टिंगली घेतात ते आणि हसत-खेळत पूर्ण वातावरण असतं. आणि फक्त तेच एक कारण आहे रादर ते, की हा स्ट्राँग बॉन्ड आणि हे पॉझिटिव्ह वातावरण, की ज्यामुळे आम्ही आज इतका वेळ आणि इतका काळ आज या ठिकाणी एकत्र काम करतोय आणि कुठल्याही काय म्हणतात त्याला, कुठल्याही अडचणीशिवाय, कुठल्याही प्रॉब्लेमशिवाय. सो ते फार म्हणजे बॉन्ड स्ट्राँग असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीये. 4.5 वर्षाच्या या पूर्ण एक्सपिरियन्सला जर तुम्हाला एका शब्दात मांडायचं असेल, तर तुम्ही काय मांडाल? हा अनुभव आहे. हा अनुभव आहे, हा अनुभव आहे. म्हणजे याच्यापुढे सुद्धा 10-1 वर्षानंतर जेव्हा कधी मी परत हेच एपिसोड बघेन ना, सो मला हे सगळं आठवणार आहे तेव्हा या गोष्टी. आणि हा एक्सपिरियन्स आहे हा. म्हणजे हे तुम्हाला कोणी सांगून कळणार नाही किंवा कुठे वाचून कळणार नाही. हे अनुभवावं लागतं आणि गेली 4.5 वर्ष मी ते अनुभवतोय इथे. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात म्हणजे सगळ्यात मेमोरेबल क्षण आहे हे आणि कधीही न विसरणाऱ्या मोमेंट्स आहेत या. कारण एकतर 5 वर्षापूर्वी ज्या अक्षयला कोणी ओळखत नव्हतं, आज 4.5 वर्षानंतर आज घराघरामध्ये या मालिके थ्रू आपण पोहोचलो आहोत आणि करिअरची सुरुवात जे ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्यापासून झाली आहे. त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची कृपा आहे. तर हे सगळं खूप म्हणजे खूप स्पेशल आहे माझ्याकरता आणि या संपूर्ण गोष्टीला फक्त मी अनुभव एवढंच म्हणेन मी. आणि एखादा असा डायलॉग, डायलॉग नाही म्हणणार, विचार, स्वामींचा विचार, जो तुमच्या आजही आवडताय आणि लक्षात आहे? बापरे! असं फार अवघड आहे हो सांगणं असं. पण एक स्वामींची एक गोष्ट मला फार कायम एक हे आवडते, की दगडात देव शोधू नका तुम्ही. तुम्ही माणसात देव शोधा. असा मी एक एपिसोड केला होता पूर्ण या गोष्टीवरती. आणि ती गोष्ट मला फार, फार पटलेली आहे. ती खूप सिंपल गोष्ट आहे खरं पाहिलं तर आणि जी आपण आपल्या प्रत्येकाला माहिती आहे सुद्धा ती गोष्ट. आपण फॉलो करत नाही. आणि जेव्हा आम्ही तो एपिसोड शूट केला होता, सो त्यानंतर ती अजून इतकी फिट बसली डोक्यामध्ये ना, की आपण दगडात देव शोधण्याच्या माणसात देव शोधूयात. एखाद्याला जर आपली गरज असेल आणि आपल्यामुळे त्याचं एखादं भलं होणार असेल, तर आपण त्याला मदत करूयात. आणि त्याला केलेली मदत म्हणजे आपला नमस्कार देवापर्यंत पोहोचला किंवा आपली सेवा देवापर्यंत पोहोचली. हाच तो अर्थ आहे. सो आपण माणुसकी जपूयात, माणसातला देव शोधूयात आणि फक्त दगडात देव शोधण्यापेक्षा ह्या गोष्टी फॉलो करूयात. वाह! किती छान आहे. एका शेवटी जाता-जाता एक स्वामी विचार सांगा आणि आपल्या प्रेक्षकांना निरोप द्या. हे स्वामी विचार मी म्हटलं, की हाच विचार खूप म्हणजे खूप मोठा आहे हा आणि मला असं वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट फॉलो केली पाहिजे. आणि जाता-जाता म्हणाल तर आपण जो मंत्र आपण रोज स्वामींच्या मुखातून ऐकतो आपण तो एकदा म्हणूयात. शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. आणि पुन्हा एकदा मी रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो, की त्यांनी आत्तापर्यंत मालिकेला, आम्हा कलाकारांना आणि वाहिनीला भरभरून प्रेम दिलंय. असंच प्रेम कायम असू द्यात. थँक यू, सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक यू. थँक थँक